पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीच्या विकासासाठी मोठी घोषणा केली। महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 1000 एकर अतिरिक्त जमीन राहुरी MIDCसाठी उपलब्ध करून देण्याचे आणि तिथे नवे उद्योग आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तसेच मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही आणि प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या भागात रोजगारासाठी राहुरी कृषी विद्यापीठ हद्दीमधील 1000 एकर जमीन विद्यापीठ हद्दीतील उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भाषणात सांगितलं होतं। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ हद्दीमधील 1000 एकर जमीन देण्याचे आश्वासन दिलं आहे। येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती। या भागातील बरेचसे तरुण युवक हे अहमदनगर येथे MIDCमध्ये कामाला जात असतात। राहुरी कृषी विद्यापीठ हद्दीमध्ये MIDC झाल्यावर विद्यापीठ शेजारील गावांचा रोजगारांचा नक्कीच फायदा होईल। लवकरच विद्यापीठ हद्दीमधील धरणाजवळील भागातील जमिनीचं सर्वेक्षण करून व जागा निश्चित करून तेथे भव्य अशी MIDC बांधली जाईल। मतदारसंघाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ। आपल्या माध्यमातून त्यासाठी होत आहे। आम्हाला शेवटची विनंती करायची आहे की राज्यामध्ये आता उद्योगामध्ये आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते। उद्योग नवीन नवीन आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत। आज जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला मर्यादा चाललेल्या आहेत। आमच्या तमाम राहुरी तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती साहेब की आमच्या राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या विद्यापीठाची जागा जी आहे किंवा 1000 एकर जमीन जरी आमच्या MIDCला दिली तर हजारो मुलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला विनंती आहे। मुळा धरण 4 किलोमीटर आहे, पाण्याची अडचण नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत विकासात्मक बाबी उद्याच्या या तालुक्याच्या विकासाकरता मग पाथर्डी तालुका असेल